वैशाखातले दिवस सरत असतानाच पावसाच्या अलगद सरी बरसू लागतात। या सरींच्या चाहुलीने सपुष्प वनस्पतींचा बहराचा सोहळा सुरू होतो। त्यातील लक्षवेधी बहर असतो यक्ष पुष्पांचा, म्हणजेच ऑर्किडच्या प्रजातींचा। ग्रीष्मातील उकाडा मागे सरत असतानाच या यक्ष पुष्पांमधील सीतेची वेणी प्रकट होते। त्या पाठोपाठ मोराचा पिसारा फुलावा तसा टिपके इरीड अमरीचा बहर येतो। त्यानंतर अगदी फाल्गुनापर्यंत यक्ष पुष्पांची ही दिवेलागण सुरू असते। मराठीत ऑर्किडला अमरी म्हणतात। अमरी म्हणजे कधीही न मरणारी। ऑर्किडेसी कुळातील या एकदल वनस्पती बीज प्रसारण किंवा कंदाच्या रूपानं आपल्या वंशवाढीची तजवीज करतात। ऑर्किड किंवा अमरी ह्याचे काही प्रकार आहेत। काही प्रकार झाडांवर सापडतात, ज्यांना एपिफायटिक ऑर्किड असं बोलतात। काही प्रकार दगडांवर सापडतात आणि दगडांवर जे सापडतात त्यांना लिथोफायटिक बोलतात। आणि जे ऑर्किड्स जमिनीवर सापडतात, जंगलातील ज्या पाल्यापाचोळ्यांवर सापडतात, त्यांना टेरेस्ट्रियल ऑर्किड्स बोलतात। काही अमरी पाणथळ प्रदेशात सुद्धा सापडतात, दलदलीच्या प्रदेशात सुद्धा सापडतात, आणि काही अमरी गवताळ कुरणांमध्ये सुद्धा सापडतात। वैशाखात ग्रीष्माचा मास सरत असतानाच आंबा किंवा वडाच्या जुन्या वृक्षांवर फुलांची झुपकेदार रचना असलेली एक अमरी फुलते। वृक्ष अमरी म्हणजेच झाडांवर वाढणाऱ्या अमरीच्या या प्रजातीला बोलीभाषेत सीतेची वेणी म्हणतात। झाडांवर वाढणाऱ्या अमरींना बांडगुळ म्हणजेच परजीवी समजलं जातं। मात्र तसं नसून त्या प्रकाश संश्लेषणाद्वारे आपलं अन्न तयार करतात। तर त्यांची झाडांच्या बुंध्याला चिटकलेली मुळं ही हवेतील आर्द्रता शोषून पाण्याची कसर भागवतात। सीतेच्या वेणीमधील फुलांची रचना ही कोल्ह्याच्या शेपटीच्या झुपक्याप्रमाणे लांब असून या फुलांचा रंग फिकट गुलाबी किंवा पांढरा असतो। अमरींनी स्वतःमध्ये परागीभवनासाठी काही बदल करून घेतलेले आहेत। उदाहरणार्थ मधमाशी ऑर्किड किंवा ज्याला आपण बी ऑर्किड असे सुद्धा म्हणतो। मधमाशी ऑर्किडने स्वतःमध्ये अशी उत्क्रांती घडवून घेतली आहे की त्याची रचना ही एका मधमाशीसारखी दिसते। त्याच्यामुळे नर मधमाशी त्याच्याकडे आकर्षली जाते। मिलनाच्या काळामध्ये नर मधमाशी जेव्हा या ऑर्किडला तिचं शरीर जेव्हा घासते, तेव्हा हे ऑर्किड नर मधमाशीच्या शरीरावर त्याचे पोलिनिया डिपॉझिट करतं। अशा प्रकारे ह्यांच्यामध्ये परागीभवन होतं। परागीभवनाच्या प्रक्रियेत कीटकांना परागकण खात्रीने चिटकण्यासाठी अमरींच्या काही प्रजातींनी आपल्या फुलांवर मार्गदर्शक टिपके विकसित केलेत। यातील एक प्रजात म्हणजे टिपके इरीड अमरी। चैत्र आणि वैशाखात बहरणाऱ्या या अमरीच्या फुलांवर कीटकांना परागकणापर्यंत पोहोचवण्यासाठी आकर्षक रंगाचे मार्गदर्शक टिपके असतात। कीटकांना दुरून दिसणारे गडद गुलाबी रंगाचे टिपके त्यांना मधुरसापर्यंत पोहोचवतात। सह्याद्रीतील पानगळीच्या जंगलात ही अमरी सर्वत्र आढळते। ज्येष्ठ आणि आषाढात पावसाचा जोर वाढल्यावर भू अमरी म्हणजेच जमिनीतून उगवणाऱ्या अमरींच्या प्रजाती फुलू लागतात। आषाढ हबे अमरी ही अशीच एक भू अमरी। याच प्रजातीला साधर्म्य साधणारी दुसरी प्रजात म्हणजे भाद्रपद हबे अमरी। तीव्र उतारांवरील सैल झालेली माती, ढासळलेले खडक, जांभा दगडांचे सडे, गवताळ कुर्ण या अधिवासांमध्ये ही वनस्पती दिसून येते। हिची पांढरी लांब सुवासिक फुलं असतात। संपूर्णपणे हरितवर्ण असलेली ऑर्किडची ही प्रजात आहे हिरवी हबे अमरी। समुद्र सपाटीपासून उंच आणि मध्यम स्तरावर असणाऱ्या जंगलांमध्ये ही अमरी सापडते। याची फुलं ही देठाच्या शेवटी तुऱ्यासारखी येतात। ती पिवळसर छटा असणारी हिरव्या रंगाची असतात। जंगलांप्रमाणेच सड्यांवर म्हणजेच पठारांवर अमरीच्या काही प्रजाती सापडतात। त्यापैकी एक म्हणजे कंगवा हबे अमरी।
एका बाजूने पाहिल्यानंतर कंगव्यासारख्या दिसणाऱ्या या प्रजातीला इंग्रजीत टूथब्रश ऑर्किड म्हणतात. सह्याद्रीतील उंच पठारांवर ही प्रजात आढळते. या वनस्पतींच्या उंच दांडीच्या फक्त एकाच बाजूला फुलं येतात. झाड आणि दगड अशा दोन्ही ठिकाणी अमरीच्या काही प्रजाती वाढतात. या दोन्ही ठिकाणी फुलणारी अमरीची लोभसवाणी प्रजात म्हणजे जाळी इरी अमरी. मनाचा ठाव घेणाऱ्या शुभ्र वर्णाच्या या फुलांना अप्सरा देखील म्हणतात. आषाढातील दिवसात सड्यांवरील झाडांवर तसेच उभ्या कातळांवर किंवा कड्यांवर ही अमरी फुलते. या अमरीच्या फुलांच्या मध्यभागी असलेल्या पाकळीवर पिवळ्या रंगाची छटा असते. 10 ते 14च्या संख्येने ही फुलं एकत्र असतात. ही अमरी भारतासाठी प्रदेशनिष्ठ असून ती पश्चिम घाट आणि उत्तराखंडमध्ये आढळते. या अमरीप्रमाणेच खडकावर आणि मुख्यत्वे आंब्याच्या झाडावर आढळणारी अमरीची ही प्रजात आहे बाहुली हबे अमरी. झाडावर साचलेल्या मातीच्या थरावर ही अमरी फुलते. श्रावणाच्या आगमनाबरोबर या अमरीची बाहुलीच्या आकाराची शुभ्र वर्णाची फुलं झाडावर डोलताना दिसतात. वाऱ्याबरोबर डोलणारी ही फुलं एखादी बाहुली नाचत असल्याचा आभास निर्माण करतात. वसंत ऋतूच्या आगमनाबरोबरच ऑर्किडच्या काही प्रजातींना बहर येतो. यामध्ये वाघरी अमरीचा समावेश असतो. आंबा किंवा फणसासारख्या झाडावर ही प्रजात वाढते. वाघाच्या शरीरावर असणारी पट्टेरी रचना या अमरीच्या फुलांवर दिसत असल्याने त्याला वाघरी म्हणतात. परागीभवनानंतर ऑर्किडला फळं धरतात, ज्यांना आपण कॅप्सूल असे बोलतो. आणि हे कॅप्सूल नंतर मोठे होतात आणि जेव्हा उन्हाळ्याच्या सीझनमध्ये ते कॅप्सूल फुटतात तर त्याच्यामधून जे धुलीकणांसारखे त्यांचे ज्या बिया असतात त्या इतरत्र पसरल्या जातात. उदाहरणार्थ झाडावरच्या ज्या आमरी असतात त्यांचे कॅप्सूल फुटल्यानंतर त्यांच्या ज्या बिया विखुरल्या जातात त्या झाडांच्या खोडांवर जाऊन स्थिरावतात आणि ज्या जमिनीवरच्या आमरी आहेत त्यांच्या पाल्यापाचोळ्यामध्ये स्थिरावतात. आणि जेव्हा विशिष्ट प्रकारच्या मायक्रोरायझा फंगायच्या त्या सानिध्यात येतात तेव्हा त्या जर्मिनेट होतात. ऑर्किडेसी कुळातील अनेक वनस्पतींना शोभेच्या दृष्टीने फार महत्त्व आहे. त्यामुळेच जगभर ऑर्किडची लागवड हा आता एक हरितगृह उद्योग झालाय. त्यामुळे ऑर्किडचे हजारो संकर देखील निर्माण झालेत.